थांबा, फक्त 1 मिनिट थांबा. जर तुमचं बोट या व्हिडिओवरून पुढे सरकायला जात असेल तर कृपया तो हात तिथेच थांबवा. कारण आज तुमचं इथे येणं हा कोणताही योगायोग नाही, हा कोणताही अल्गोरिदमचा खेळ नाही. आज तुमचं बोट या व्हिडिओवर आलं आहे कारण स्वामींनी स्वतः तुमचं बोट धरून इथपर्यंत आणलं आहे. हो, मी तुमच्याशीच बोलते आहे. इकडे तिकडे पाहू नका. आजचा हा संदेश फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. ज्या प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता तुमचे डोळे थकले, ज्या वेदनेनं तुम्हाला रात्री शांत झोपू दिलं नाही, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर घेऊन आज स्वतः श्री स्वामी समर्थ तुमच्या दारात उभे आहेत. मला माहिती आहे तुम्ही थकले आहात, शरीराने नाही मनाने. जगाला दाखवायला तुमच्या चेहऱ्यावर एक हसरा मुखवटा आहे, पण आरशासमोर उभं राहिल्यावर जो चेहरा दिसतो त्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांमध्ये कितीतरी न सांडलेले अश्रू लपलेले आहेत. कधी पैशाची चणचण, कधी माणसांचा विश्वासघात, कधी स्वतःच्याच नशिबाची कठोर परीक्षा. तुम्ही देवाकडे पाहून अनेकदा विचारलं असेल ना, देवा फक्त मीच का? मी कोणाचं वाईट केलं नव्हतं, मग माझ्याच आयुष्याची राख का? रात्री उशा ओले झाले आहेत, हुंडके दाबून दाबून छाती दुखायला लागली आहे. पण बाळा, स्वामी म्हणतात, तुझा भ्रम आहे. तुझा प्रत्येक एक हुंदका मी ऐकला आहे. जेव्हा तू बाथरूममध्ये नळ चालू करून रडत होतास, जेणेकरून कोणालाच तुझा आवाज ऐकून येऊ नये, तेव्हा मी तिथेच उभा होतो. जेव्हा तू गर्दीत असूनही स्वतःला एकटा समजत होतास, तेव्हा तुझा हात मीच धरला होता. फक्त तुला जाणीव नव्हती. आज तू हा संदेश उघडला आहेस, याचा अर्थ तुझी रडण्याची वेळ संपली आहे. नीट ऐक. हा त्रास तुला संपवण्यासाठी नाही, तुला घडवण्यासाठी आला आहे. मी ते दरवाजे बंद केले जे तुला चुकीच्या रस्त्यावर घेऊन जाणार होते. मी ती माणसं दूर केली जी तुझ्या प्रेमाच्या लायकीची नव्हती. तुला वाटलं तू सगळं गमावतोयस, पण सत्य असं आहे की तुला मोठ्या फसवणुकीपासून वाचवलं. लक्षात ठेव, कोळसा जेव्हा खूप दाबाखाली जातो तेव्हाच त्याचा हिरा होतो. तू आता हिरा बनण्याच्या प्रक्रियेत आहेस. पण आता एक गोष्ट सोडावी लागेल, भीती. भीती की हे चांगले दिवस खरेच येतील का, की ही फक्त एक आशा आहे? स्वामी आज तुला सांगताय, माझ्यावर 100% सोपव, 99% नाही, पूर्ण. जेव्हा एखादं लहान मूल हवेत उडवलं जातं तेव्हा ते रडत नाही, ते हसतं. का? कारण त्याला माहीत असतं त्याचे बाबा त्याला खाली पडू देणार नाहीत. मग तू का घाबरतोस? तू ज्या जगनियत्यांचं लेकरू आहेस. आता नीट ऐक. येणाऱ्या 24 ते 48 तासात तुझ्यासोबत या 3 गोष्टीपैकी एक गोष्ट नक्की घडेल. अचानक मन हलकं होईल, अनपेक्षितपणे फोन अडकलेलं काम सुटेल, वारंवार स्वामींचे नाव फोटो 11 किंवा 18 वेळा दिसेल. हे संकेत आहेत. आणि सर्वात मोठा संकेत तर आत्ताच मिळाला. तू इथपर्यंत हा व्हिडिओ पाहतेस. जर तुझ्या अंगावर शहारा असेल तर या व्हिडिओला लाईक कर. कमेंटमध्ये लिही, श्री स्वामी समर्थ, माझे दिवस बदलत आहेत. आता एक सत्य, तुझी घरातली एक अशुभ गोष्ट जो तुझ्या प्रगतीला अडवत आहे. जुनं न वापरलेलं सामान, बंद घड्याळ, तुटलेली भांडी. जुनं सोडल्याशिवाय नवं येत नाही. संध्याकाळी भीमसेनी कापूर आणि 2 अखंड लवंगा स्वामीसमोर प्रज्वलित कर आणि मनात म्हण, माझे कर्ज, माझ्या वेदना आज जळून जात आहे. पैसा येईल, नवीन मार्ग उघडेल, पण सावध राहा. यश आल्यावर तुझी सत्व परीक्षा होईल. जवळची व्यक्ती तुझी श्रद्धा तपासेल. रागवू नकोस. स्वामी सांगतात, पाण्यासारखं हो. खडक कितीही मोठा असू दे, पाणी भांडत नाही, ते पुढे निघून जातं. उद्या सकाळी उठल्यावर हृदयावर हात ठेव आणि म्हण, स्वामी, आजचा दिवस तुमचा, हा श्वास तुमचा, माझं काहीच नाही. भीती संपेल, शांतता येईल. स्वामी तुझ्या पाठीशी आहेत, हा विश्वास ठेवा. जय श्री स्वामी समर्थ.